हे गाइस अस्सलाम वालेकुम। तो मैं आज आई हूँ कुंजरवाड़ी के बकरा मंडी में। तो कुंजरवाड़ी बकरा मंडी आने के लिए आपको हड़पसर से सीधा मांजरी होके आना है। मांजरी से आप स्ट्रेट आना है, बिल्कुल कहीं मुड़ना नहीं है। तो आपको कुंजरवाड़ी लगेगा। कुंजरवाड़ी से अगर हम आते हैं तो मेन कुंजरवाड़ी गाँव में आने के बाद में हमें राइट हैंड के तरफ आप देख सकते हो, इस रास्ते से जाना है। हमें रोड को टर्न करके श्रीमंत कलेक्शन से अंदर की ओर जाना है। ये मेन पुणे सोलापुर हाईवे और ये श्रीमंत वस्त्रम श्री गणेश ज्वेलर से ये रास्ता पकड़ते हुए अंदर की ओर जाना है। तो चलिए चलते हैं अब अंदर की ओर। इस बाज़ार में ज़्यादा करके तो शेतकरी के ही ज़्यादा बकरे आते हैं, जिसके फार्म हैं, जो शेतकरी खुद के उनके जो गावरान बकरे हैं वो ज़्यादा इधर मुझे देखने के लिए मिले। काफ़ी ऊँचे ऊँचे बकरे थे। बकरी की क्वालिटी भी काफ़ी अच्छी थी। मुझे तो काफ़ी अच्छा लगा यहाँ का बाज़ार आके। भले कम बकरे थे लेकिन बकरे की क्वालिटी भी वैसी ही थी जैसे कि हमें बकरीद के लिए इन बकरों की ज़रूरत होती है। ऊँचे ऊँचे हाइट में, वेट में, हेल्थ में काफ़ी अच्छे बकरे थे माशाल्लाह। तो देखिए इसी रास्ते को करके हमें कहीं मुड़ना नहीं है, बस इस रास्ते को कंटिन्यू करते हुए जाना है। गूगल मैप से ये रास्ता मुझे कुछ अलग ही दिखा रहा था, इसलिए मैं गूगल मैप का इस्तेमाल करते हुए नहीं गई। हड़पसर से मैं पिंपरी से जा रही थी, तो पिंपरी से हड़पसर, हड़पसर से मांजरी, मांजरी से कंटिन्यू करते हुए पुणे सोलापुर रोड से ये कुंजरवाड़ी तक मैं आ गई। तो देखिए ये सिंबल लग गया। यहाँ से बिल्कुल नज़दीक ही बकरी का बाज़ार है, जहाँ पे मंडी भी भरती है सब्जी की। ये देखिए ये सब्जी मंडी है बाजू में, और इधर से अंदर जाएंगे तो ये बकरी का बाज़ार है। इसको दो रास्ते हैं। ये पीछे का रास्ता है जो मैंने आपको बताई थी मंडी के पास का, वो पहला रास्ता था, और ये पीछे का रास्ता है, और बीच में ही बकरी की मंडी है। तो चलते अंदर की ओर। पार्किंग वगैरह का कुछ चार्जेस वगैरह नहीं है। और ये बाज़ार हफ्ते के बस एक ही दिन भरता है, जो कि मंगलवार को भरता है। माशाल्लाह ऊंचे ऊंचे बकरे इनके पास में। ये दादा के बकरे हैं। तर दादा कोणत्या जातीचे बकरे आहेत आपले? हे गावरान आहे, ती काठवाडी आहे, ती काठवाडी हे काठेवाडी आणि हे गावरान बकरे आहे त्यांच्याकडे। किती हाईट असेल ह्याची? 4 फूटचं आहे हे। आणि हा 3.5 फुटाचं आहे। ह्याचं किती मागणी आहे? त्याचे 35,000, ह्याचे 50,000, ह्याचे 35,000 आणि ह्याचे 50,000। थोडंफार कमी होईल ना? अजून बकरे आहेत का तुमच्याकडे? अजून पण बकरे आहेत ह्यांच्याकडं। जर घ्यायचं असेल तर या दादाशी तुम्ही संपर्क करू शकता। दादा नंबर सांगा। 98 81 32 85 48। ह्या बकऱ्याचं वजन किती असेल तरी? त्याचं 60 किलो। 60 आणि ह्याचं? त्याचं 55 किलोपर्यंत। थोडंफार कमी होईल। ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनच तुम्ही या। ह्यांच्याकडे अजून पण भरपूर जातीचे बकरे मिळतील तुम्हाला। ह्यांच्याकडे सुद्धा या दादांकडे बकरे मिळतील तुम्हाला। अजून पण बकरे आहेत का तुमच्याकडं? वेगवेगळ्या जातीचे आहेत का दादा तुमच्याकडं? ह्याची कोणती जाते? संगमनेरी। किती हाईट असेल याची? 3 फूट। आणि वेट किती असेल? 60-65 किलो। मागणी 40 पर्यंत। थोडंफार कमी होईल ना? आणि हा दुसरा गुजरी किती वेट असेल याचं? 60-62। मागणी 40 पर्यंत। थोडंफार कमी होऊन जाईल। घ्यायचं असेल तर या दादाशी संपर्क करून या। यांच्याकडे अजूनही दुसऱ्या जातीचे पण बकरे मिळून जातील। दादा नंबर सांगा। 9011 21 399। थँक्यू। या दादांचेच बकरे आहेत हे पण। उंचीला 3, 3.5, 4 फूट एवढे मोठे मोठे बकरे। भरपूर बकरे आहेत, हे सगळे त्यांचेच बकरे आहेत तिथले। काय नाव आहे दादा? युवराज वाघमोडे। युवराज दादाकडे पण भरपूर मोठे मोठे बकरे आहेत। कोणत्या कोणत्या जातीचे बकरे भेटतील तुमच्याकडं? आपल्याकडे गावरान आहे, शिरोळी आहे, मोठा आहे, कोल्हापुरी आहे। अच्छा, हा जो आहे ह्याची किती हाईट असेल तरी? हाईट नाही
4 फूट आहे. 4 फूट एवढी हाईट असेल याची. 4 फूट 4.5 फूट 3.5 फूटपर्यंत ह्यांच्याकडे बकरे मिळून जातील. तर भरपूर 4 ते 5 जातीचे ह्यांच्याकडे बकरे मिळून जातील या दादाकडे पण. तर घ्यायचा असेल तर संपर्क करून या. हा जो बकरा हा किती दातावर आहे? 2 दात. तरी वेट किती असेल ह्याचं? वेट असेल 70 kg पर्यंत. मागणी तरी किती असेल? मागते 32-33 ला. 32-33 पर्यंत. तो काफ़ी रिजनेबल रेट में इनके पास बकरे देखने के लिए मिल रहे हैं और ऊंचे ऊंचे बकरे हैं. अगर लेना है तो इनसे कांटेक्ट करके ज़रूर आना. दादा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 95 88 0902. ठीक आहे. घ्यायचं असेल तर संपर्क करून या. आणि बार छान मोठे उंच उंच बकरे त्यांच्याकडे पण भरपूर बकरे आहेत. हे सगळे त्यांचेच बकरे आहेत. 80 kgच्या वरतीच आहेत बकरे. 70-80 kgच्या वरती यांच्याकडे बकरे आहेत. आणि रेट पण रिजनेबल. 126 किलोचा बकरा आहे हा. किती मागणी? 75 पर्यंत. 1 लाख पर्यंत आहे त्यांची मागणी. पण त्यांना 75,000 मागणी आलेली आहे. जरी घ्यायचं असेल तर रिजनेबल होऊन जाईल. त्याच दादाशी कॉन्टॅक्ट करा. यांनी नंबर पण सांगून दिलेला आहे. काय नाव आहे दादा? ऋतिक नाईकुडे. ऋतिक नाईकुडे. तुमच्याकडे किती जातीचे बकरे मिळतील आपल्याला तरी? सगळ्या जातीची बकरं भेटतात. बिट्टल सोजेत बिजेत सगळे भेटतात. अच्छा. गावरान. हां, हे सगळे त्यांचेच बकरे आहेत. कमीत कमी 3.5-4 फुटाच्या वरती आहे सगळे. तरी मागणी कितीपासून असेल? 25,000 पासून 30-35,000 पर्यंत मागणी. आणि किती किलो पर्यंतचे बकरे आहेत तुमच्याकडे? बकरे आमचे 30 पासून 100 पर्यंत किलो पर्यंत बकरे. 100 किलोचं आहे का इथं एखादा? आता नाही दाखवायला सध्या, पण तुमच्या फार्मवर आहे का? फार्मवरती. अच्छा, ठीक आहे. घ्यायचं असेल तर या दादाशी संपर्क करून या कुंजीरवाडीच्या शेळी बाजारला. तर दादा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 73 5087 6246. घ्यायचं असेल तर ह्यांच्याशी संपर्क करून या. भरपूर जातीचे उंच उंच बकरे 3.5-4 फुटा एवढे. 30 kg पासून तर 100 kg पर्यंत ह्यांच्याकडे बकरे मिळून जातील. तर हा दादा आहे. आल्यानंतर ह्यांच्याशी भेट नक्की करा. तर या दादांकडे पण भरपूर प्रकारचे तुम्हाला बकरे मिळून जातील. दादा कौन से टाइप के बकरे तुम्हारे पास? ये बिट्टल है, ये उस्मानाबादी है. उस्मानाबादी आणि बिटल जातीचे शेळ्या यांच्याकडे मिळून जातील. वेट किती असेल तरी? वेट याचं 40,000 आहे, याचं 38,000 आहे, याचं 28,000 आहे. 28, 40, 30, 35,000 रुपये तक मिलेंगे. वजन कितना रहेगा फिर भी? वजन इसका रहेगा 65 किलो. 65 किलो तक. इसका रहेगा 40 किलो. 40 किलो, 40, 65, 70 किलो के बकरे इनके पास में मिल के जाएंगे. तो कम से कम 40-35 हज़ार रुपये तक मिलेंगे. थोड़ा बहुत कम होएगा ना? कम है. तो ये दादा के पास में संपर्क करो. और भी इनके पास में कई ज़्यादा बकरे हैं. बिट्टल और उस्मानाबादी ज़्यादा करके हैं. अगर लेने का रहेगा तो कुंजरवाड़ी के बाजार में आएंगे तो इनसे ज़रूर कांटेक्ट करना. कांटेक्ट नंबर बोलो. 90 28 51 41 70. किधर से लोग आते इधर? इधर आते पुनामीशी, इधर यवतशी, इधर से. यवत पुणे से. हर मंगल कुछ बाजार रहता हाँ, है. कितने बजे से कितने बजे तक? सुबह 6 बजे 7 बजे से लेके 10 बजे तक लग 10 बजे तक. लेने करेंगे तो ये भैया से ज़रूर संपर्क करके आना. काफ़ी ऊंचे ऊंचे बकरे इनके पास में भी. कोणत्या जातीचं आहे दादा हे? पोटामध्ये किती वजन असेल याचं तरी? 50 किलो पर्यंत. कितीपर्यंत देण्याचं आहे तरी? 40,000 मागणी आहे. थोडंफार कमी होऊन जाईल. 50 किलो म्हटले ना? 50 किलो पर्यंत. हाईट किती असेल याची? 3-4 फूट पर्यंत हाईट आहे. तर तिन्ही पण बकरे ह्यांचे उंच अजून पण आहे का घरी? 3च आहेत ना? उंच आहेत. 4-4 फूटचे 4-4.5 फूटचे बकरे आहेत. 50 पर्यंत मागणी आहे. थोडंफार निगोशिएबल होऊन जाईल. आणि ह्याची कोणती जाते? गावरान आहे. कलर पण चांगला आहे. छान आहेत कलरला. तिन्ही पण बकरे कलरला छान. हां, थोडंफार होईल ना कमी? घ्यायचं असेल तर कुंजीरवाडीच्या बकरे बाजारला ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून नक्की या. कॉन्टॅक्ट नंबर सांगा दादा.
95 79 98 65 48. घ्यायचं असेल तर यांच्याशी संपर्क करून या. फार सुंदर दिसायला भरपूर सुंदर बकरे आहेत त्यांच्याकडे. तिन्ही पण बकरे सुंदर आहेत. हो जाऊ का मग? काय नाव आहे दादा तुमचं? राजू जाधव. राजू जाधव दादा आहेत. यांच्याकडे हा कोणत्या जातीचा बकरा आहे? मोठा जातीचा आहे दोन्ही. कोटा. किती वजन असेल याचं? या दोन्हीचा या जायला 65 किलो आहे. 65 किलो पर्यंत वजन. हाईट किती? हाईट आहे 36 इंच. 36 इंचीचा बकरा आहे. 65,000 36 इंच. 65 वेट बोले ना? हा 65 किलो वजन. 65 किलो वजन पर्यंत आहे. तर छान आहे हा बकरा पण ह्यांचा. थोडंफार कमी होऊन जाईल. आणि हा कोणत्या जातीचा आहे? कोटा जातीचा कोटा. कोटा. किती वजन असेल याचं? त्याचं आहे ना 55 आहे. 55 पर्यंत. हाईट? हाईट 30 पर्यंत हाईट याची. थोडंफार निगोशिएबल होऊन जाईल. किती दातावर आहे? 4 दाती. आणि ते 4 दाती. 4 दातावरती आहे. तर थोडंफार कमी जास्त होऊन जाईल. कॉन्टॅक्ट नंबर सांगा दादा. 98 81 76 35 19. इथं कुठून लोक येतात बकरी विकायला? येतात ना इकडं जेजुरी सासवड. अच्छा. दर मंगळवारीच बाजारला? दर मंगळवारी. किती ते किती? किती ते किती? 7 ते 10. अजून ह्यांचाच अजून हा पण एक बोकड आहे. तर ह्याचं वजन किती? वजन आहे ना 40 पर्यंत. किती वेळ आहे म्हणजे कोणत्या जातीचं आहे ते? 3.5 फुटाचा 3.5-4 फुटाचा आहे. तर ह्यांच्याकडे अजून पण बकरे घ्यायचं असेल तर या दादाशी संपर्क करून या. यांनी ऑलरेडी यांचा नंबर सांगितलेला आहे. तो ये रहा आज का कुंजीरवाड़ी का बाज़ार. काफ़ी अच्छा था, रिजनेबल लगा. काफ़ी ऊंचे माशाल्लाह, कलर में भी और हाइट में, वेट में और रेट में भी काफ़ी अच्छे लगे यहाँ के बकरे मुझे. और छोटा बाज़ार था लेकिन रेट काफ़ी अच्छा था. आप एक बार ज़रूर विज़िट कीजिए और कमेंट भी ज़रूर बताना कि आपको कैसा लगा यहाँ का बाज़ार. इसके लिए लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब ज़रूर कीजिए और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें, जिससे कि मेरी हर आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे. फिर मिलते हैं ऐसी एक वीडियो के साथ में. तब तक के लिए बाय बाय.